राज्यात महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय। बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या 28 महानगरपालिका म्हणजे बृहन्मुंबई धरून 29 महानगरपालिकांसाठीचं निवडणूक कार्यक्रम जो आहे तो जाहीर झालेला आहे। 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशा वेळी बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात मुंबई महानगरपालिकेनंतर सर्वांचंच लक्ष ज्या महानगरपालिकेकडे लागलेलं आहे ती महानगरपालिका आहे अर्थातच पुण्याची महानगरपालिका। साधारणतः 35 लाख मतदार जे आहेत ते पुणे महानगरपालिकेसाठी मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आता खरं तर निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जो जाहीर झालेला आहे ज्याच्यामध्ये 20 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे। 31 डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी जी आहे ती केली जाणार आहे। 2 जानेवारी 2026 पर्यंत या अर्ज माघारीचा घेण्याचा मुदत असणार आहे। 2 जानेवारी ही शेवटची तारीख असणार आहे। 3 जानेवारीला अंतिम उमेदवारांची निश्चिती आणि चिन्ह वाटप जे आहे ते होताना पाहायला मिळणार आहे आणि 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशा वेळी आता खरं तर काल 15 डिसेंबरला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली। कालपासून बरोबर 1 महिन्यांचा कालावधी हा निवडणुकांसाठी मिळालेला आहे। त्यामुळे आता सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीनं आपापल्या परीनं निवडणुकीची तयारी करताना पाहायला मिळत आहेत। अशातच काल विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। या कार्यक्रमानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली। माध्यमांशी देवेंद्र फडणवीस बोलले आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केल्याचं पाहायला मिळालं। पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढतील, अर्थात ही मैत्रीपूर्ण लढत असेल असं देवेंद्र फडणवीस जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं। तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा लगेच देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला काउंटर अटॅक करण्यात आला की जर तुम्ही इतके शक्तिशाली आहात, इतकी तुमची ताकद आहे, तर मग अन्य पक्षातल्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे प्रवेश भाजपमध्ये का करता, असा सवाल सुनील टिंगरे यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच राजकारण जे आहे ते रंगताना पाहायला मिळतंय। मात्र अशातच आता नेमका हा निर्णय का घेण्यात आला, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी ही विरोधामध्ये लढली, एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकले, तर त्याचा फायदा नेमका कोणाला होईल किंवा या रणनीती मागचा नेमका मास्टर प्लॅन फडणवीस आणि दादांनी नेमका काय ठरवलाय याचाच खरं तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। या म्हणजे आत्ताच्या महानगरपालिकेची चर्चा करताना आपल्याला जावं लागेल ते 2017 मध्ये, कारण 2017 मध्ये पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता जी आहे ती आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। 97 इतके नगरसेवक जिंकत भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीमध्ये कमळ फुलवलेलं होतं। पहिल्यांदा मुक्ताताई टिळक आणि नंतर मुरलीधर मोहोळ असे 2 महापौर भारतीय जनता पार्टीचे या काळामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्या खालोखाल पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 39 जागा ज्या आहेत त्या निवडून आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यानंतर संयुक्त शिवसेना, एकत्रित शिवसेना असताना या शिवसेनेच्या 10 जागा या पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। काँग्रेस पक्षाच्या 9 जागा ज्या आहेत त्या इथे निवडून आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 2 जागा म्हणजे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर असे 2 नगरसेवक पुणे महानगरपालिकेमध्ये 2017ला मनसेकडून विजयी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। तर अश्विनी लांडगे या MIMच्या एक नगरसेविका ज्या आहेत त्या पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यामुळे अर्थातच भाजप आणि राष्ट्रवादीला जास्तीत जास्त जागा या पुणे महानगरपालिकेमध्ये जिंकायच्या आहेत, लढायच्या आहेत। त्यामुळं कुठेतरी हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलाय। मात्र याच्यामधली एक गॅनबाची मेख ज्याला आपण म्हणतो ती अशी आहे की 2017ला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जवळपास 85 जागा या मध्ये काटेंकी टक्कर या दोन्ही पक्षांमध्ये पाहायला मिळालेली होती। या 85 जागा ज्या आहेत त्या अतिशय चुरशीच्या झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। ज्या 85 पैकी 50 जागा या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आणि 35 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यामुळे अर्थातच दोन्ही पक्षांची आता निवडणुकीला सामोरे जात असताना जास्तीत जास्त जागा लढणं आणि जिंकणं
यासाठी प्राधान्यक्रम असल्याचं पाहायला मिळतंय आणि या 85 जागांसाठीच एकमेकांच्या विरोधामध्ये लढण्याचं किंवा ही मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती होईल असं सांगण्यात येत आहे. आता याच्या मागचं कारण असं दिलं जात आहे, जर युती झाली असती तर 85 या जागा आहेत त्यापैकी एकतर भाजपचा उमेदवार निवडून देता आला असता किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार देता आला असता आणि मग अर्थातच या 4 प्रभागांमध्ये एक उमेदवार जो आहे तोच देता आला असता आणि याचा फायदा कुठेतरी महाविकास आघाडीला झाला असता असा विचार करून सुद्धा जर भाजप आणि राष्ट्रवादी वेगळे लढले तर या 85 जागांवर 2 उमेदवार, एक भाजपचा असणार आहे मग किंवा शिवसेनेचा असणार आहे किंवा मग इकडे भाजप आणि शिवसेनेपैकी एका पक्षाचा उमेदवार असेल, इकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल आणि अर्थातच जो निवडून येईल तो अर्थातच महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून येताना आपल्याला निवडणुकीनंतर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वबळावर लढण्याचा किंवा मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला असल्याचं आता तरी बोललं जात आहे. एकंदरीतच आता पुणेकर नेमका कोणाला कौल देत आहेत? पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज जाऊन नगरसेवकांचं राज येताना पुणे महानगरपालिका कोणाच्या ताब्यामध्ये जाते? मग भाजप सत्ता राखण्यामध्ये यशस्वी ठरतीये, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा कमबॅक करते की मग काही वेगळा निर्णय होऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांपैकी मग शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या 3 पक्षांपैकी कोणाच्या ताब्यामध्ये महानगरपालिका जाते? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मात्र आपल्याला 16 जानेवारी 2026 ची वाट जी आहे ती पाहावी लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.